समदृष्ट होते वास्तव ऐतिहासिक समीक्षा. मग तुम्ही यामध्ये सुरुवातच बाबासाहेबांच्या याच्यापासून केली आहे, म्हणजे त्याच्या अगोदरच्या रेफरन्सेस आंतरजातीय आंतरधर्मीय विभागाच्या ते ऐतिहासिक समीक्षा करतायत. त्यानंतर ती जास्तीत जास्त वास्तवावर भर दिला, कारण ही जी स्टेटमेंट आहे ना ती बरेचसे वाचली. यामध्ये फक्त तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे कव्हर केले, तसं तर तुम्ही टायटलमध्ये नाही म्हटलेलं की बाबासाहेबांच्या कार्यातून किंवा त्यांच्या विचारातून निर्माण होणाऱ्या संदर्भातले त्यांचे विचार काहीच नाही. पेपर प्रस्तावना याच्यामध्ये ते आलं. आंतरजातीय आंतरधर्मीय मूळ नष्ट होतं का याच्यामध्ये सहभोजन किंवा हे जे काही आपण पण त्याची ऐतिहासिक समीक्षा म्हणजे त्याच्यात कितीतरी पाहिजे ना सगळं. तिची सुरुवात होत नाही त्याची. टायटलमध्ये चेंज नाही, तुम्ही या खालच्या याच्यात सुद्धा चेंज केलं. एक थोडासा आढावा आंतरजातीय विवाहाचा तुम्ही घ्यायला पाहिजे की याच्यापूर्वी या वर्तमानाच्या पूर्वी माझ्या ऐतिहासिक कालखंडामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे बाबासाहेब जे म्हणतात की स्त्रिया या जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे, तर त्याच्याविषयी थोडासा खुलासा करा. अस्पृश्य असू दे, ती दबली गेलेली आहे, ती पिचली गेलेली आहे आणि ती मुळात दलित या घटकामध्ये येते. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री हा घटक ज्यावेळेस अभ्यास करत असताना महिलांविषयक विचार मांडलेले ते वेगळे आहेत आणि वास्तवात त्यांचे कार्यकर्ते किंवा अनुयायी अवलंब करतात ते वेगळे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ ऐतिहासिक समस्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं धोरण मांडलेलं आहे आणि स्त्रीला समानता ही सांगितलेली आहे. बरं, जर आपण स्त्रियांचे प्रकार जर पाहिले तर स्त्री ही प्रवेशद्वार वगैरे असा जो उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये स्त्रीला खूप खालच्या दर्जाला बघितलं गेलेलं जे समाजामध्ये होतं त्याला थांबवून बाबासाहेब आंबेडकरांनी सहचर्य किंवा चळवळीमध्ये काम करत असताना एक कार्यकर्ती म्हणून कसं तिला रिस्पेक्टेबल असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. माझा एक प्रश्न असा आहे, खूप छान आहे, तुमचा विषय खूप छान आहे. दाखवले म्हणजे साधारणतः असं की आंतरजातीय विवाहामध्ये जर पाहिलं आपण तर कनिष्ठ जातीतला पुरुष वरिष्ठ जातीतली मुलगी हे प्रमाण कमी आहे आणि वरिष्ठ जातीतली मुलगी आणि कनिष्ठ जातीतली मुलगा हा प्रमाण तसं जास्त आहे, तुम्ही स्टॅटिस्टिकली सांगितलं. पण असे घडण्यामध्ये काय कारण आहे मला वाटतं? तुम्ही वाचल्या तर कळेल, पण मी वेळेच्या अभावामुळे ते सगळं स्पष्ट नाही केलं. तर अशा अनेक मुलाखतींमध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी कुटुंबामध्ये स्वीकार केलेला नाहीये. म्हणजे एक मुस्लिम माझ्याकडे असं उदाहरण आहे याच्यामध्ये की अनेक कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहे ते नाव, पण मी नाव न सांगेन. याच्यामध्ये आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आयुष्यभर स्वीकारलं नाहीये आणि सासरांच्या रिटायरमेंटला त्या स्त्रीला बोलवलं जातं. ती आनंदाला जाते की मला स्वीकारलंय आणि इथं आल्यानंतर डायरेक्ट स्टेजवर तिचं भर कार्यक्रमात नावच दुसरं काही केलं, म्हणजे हिंदू नाव केलं. तिलाच माहित नाही की ती मी आहे आणि मग लक्षात आलं की अजूनही मला स्वीकार केलेला नाही. ही जी मानसिकता आहे असं की मानसिकता अजून गेलेली नाही. लग्न म्हणजे प्रेम केलं म्हणून लग्न आणि आंतरजातीय विवाह नाहीसा करायचा म्हणून ठरवून लग्न. म्हणजे भाई वैद्यांच्या घरात जर लग्न ठरत बघितले तर गीतांजली वैद्यांचं उदाहरण पाहिलं तर अशी फार कमी आहे की आदर्श आहे की ठरवून लग्न